सो नमस्कार मित्रांनो, कसे काय बरे आहेत ना तुम्ही? आणि पुन्हा एकदा मी नवीन एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास. सो फायनली मी चाललो आहे आज सांगलीला, कारण का आमच्या महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेचा ठाणे विभाग यांचा आमच्या नाटकाचा प्रयोग आहे. त्या प्रयोगासाठी चाललो आहे. सो त्यामध्ये माझा नेपथ्यामध्ये माझं काम आहे. ऑफिसच्या गडबडीमुळे आणि साईपाद यात्रेमुळे मला थोडासा तिथं वेळ देता आला नाही. पण आमच्या नाटकाला सांगलीला शो आहे आणि त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असेल की आम्हाला प्रथम पारितोषिक भेटावं. तर आमची गाडी पहिल्याच पुढे गेलेली आहे. सो आता मी माझा ऑफिस वर्क करून आता निघालो आहे सांगलीला. सो मी ट्रेनने निघालो आहे. तो बघूया कसं होते कसं नाही. चला भेटूया. सो फायनली मी आता स्टेशनला आलो आहे. आता मला आठवलं की माझा चष्मा विसरला आणि तिकडे खूप गरमी आहे. सो मी आता थोडा चष्मा घेणार, मग तिकीट काढणार. कारण का एक प्रॉब्लेम झाला की ऑन द स्पॉट ठरलं की ट्रेनने जायचं आहे, त्याच्यामुळे तिकीट अवेलेबल नाही भेटली. आता जनरलने जायचं आहे. बघूया काही जुगाड होतो आहे का. आता पहिल्या प्रमाणात जाऊन चष्मा घ्यायचा, कारण का वाजलेत खूप टाईम झाला आहे. वाजलेत 9:30 आणि आपली ट्रेन दादरवरनं 9:30ला सुटते. मला कल्याणला जाऊन पकडायचे, म्हणजे इथून 4 स्टेशन लांब पकडायचे. सो बघूया, लगेच पकडूया ट्रेन, भेटेल आपल्याला. चला. सो फायनली आता मी तिकीट काउंटरपाशी आलो आहे. आता तिकीट घेतो आहे. बघूया कसं तिकीट भेटतं आहे. कारण का एक चांगली आहे ना, चांगली हाऊ मच? $150 आहे. हां, संभाजी जाधव. थँक्यू. सो आता सांगलीची तिकीट भेटली आहे. आय थिंक सो जनरलचं तिकीट आहे ₹150. बस बेटर, चांगलं आहे. कारण का मला ह्याला स्लीपर्सला आय थिंक सो मला 265 काहीतरी दाखवत होतं. बघूया आता लवकर कल्याणची ट्रेन बघतो आणि लवकर निघतो. चला भेटूया. सो फायनली ही ट्रेन भेटली आपल्याला. आपण जनरलमध्ये आहोत. 1106 डाऊन जी आहे ती साताऱ्यावरनं जातं, सातारा कराडवरून. जनरलला पण खूप गर्दी आहे. सो बघूया कसा प्रवास होतो कसा नाही आहे. आणि आता वाजलेत थोडी डिले होती, म्हणजे 15 ते 20 मिनटं डिले होती ट्रेन. आता मोस्ट ऑफली ती पोचवेल अराऊंड 5:11-5:20पर्यंत. बघूया कसा प्रवास होतो कसा नाही होतो आहे. कारण का सातारा सांगली जायला माझं पहिलीच वेळ आहे. का महाबळेश्वरला गेलो होतो तर बाईक राईड केली होती. सो साताराला सांगलीला पहिलाच ट्रेन प्रवास आहे. तो बघूया कसा होतो कसा नाही. चला आता ट्रेन थोड्या वेळात सुटेल इथून. बघूया, चला भेटूया. सो फायनली मी आता सांगली बस डेपोला आहे. सो आता आमचं जे स्टे आहे, मला फोन केला होता, मी करून आला. ती सांगितलं की ST क्वार्टर्समध्ये आमच्या राहण्याची सोय आहे. ती बघू शकता सांगली डेपो. आता मी थोडं फ्रेश होऊन मग क्वार्टर्सवरती जाईल, थोडं विश्रांती घेईल. मग नंतर आम्ही 8, 8:30, 9ला आम्ही लगेच निघू. कारण का आम्हाला खूप सारी तयारी करायची बाकी आहे. सो बघूया कसं होतं कसं नाही. 9343 कसबीडिग्रास मोजे डिग्रास 9343 कसबीडिग्रास मोजे डिग्रास. सो मी आता या दादापाशी आलेलो. त्यांनी मला खास, म्हणजे मला गरम पाणी लागतं सकाळी उठल्यानंतर. त्यांनी मला खास गरम पाणी करून दिलं. सो आता इकडे नाश्ता करणार थोडासा. खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप. सर नाश्ता करून फ्रेश तर झालो आहे. नाश्ता करणार आणि नंतर आता ST क्वार्टर्सवरती जाऊन थोडासा आराम करणार. त्यानंतर आम्ही लगेच आमच्या नाटकाच्या प्रयोगाला. बघूया इथे सगळे इडली आहे, मेंदूवडा आहे, पोहे आहेत. सो थँक्यू दादा.
सो फायनली माझा चहा नाश्ता सगळं झालेला आहे, फ्रेश झालेला आहे आणि आता मी सांगलीच्या बस डिपोमध्ये चाललो आहे आणि आम्हाला आमची लाल परी जी आम्ही ठाण्यावरून आणलेली आहे ती दिसली आहे. मी तुम्हाला दाखवतो ती कशी सजवली आहे. कारण का दरवर्षी आमचे संतोष पिलाने जे आपले एस टीमध्ये काम करतात ॲज अ मेकॅनिक, त्यांनी सजवतात. खूप अतिशय सुंदरपणे सजवतात. ते स्वतःच्या हाताने त्याच्यावरती म्हणजे पेंटिंग करतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते सुंदर रांगोळीही काढतात. त्यांची रांगोळी बघण्यासाठी खूप बाहेरनं लोक येतात. म्हणजे कारण का ते रांगोळीमध्ये ते एक्सपर्ट आहेत. ते कुठे शिकले नाही आहेत, ते स्वतःच्या एक्सपिरियन्स अनुभवावरनं रांगोळी शिकलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आमची ही लाल परी बॅलन्स शीट, ही आमची बॅलन्स शीट कशी सजवली आहे बघा. ही आम्ही ठाण्यावरून आणलेली आहे आणि सगळं आमचं नेपथ्याचं सामान असं वरती पॅक केलेलं आहे गाडीचं. आणि ही मुरबाडची गाडी आहे. सो नमस्कार गाईज, आता आम्ही सगळेजण रेडी झालो आहे. आम्हाला आमचे सगळे मित्र भेटलेत आणि ज्यांचं मी तुम्हाला सांगितलं होतं की ते सुंदर पेंटिंग करतात आणि रांगोळी करतात, हे आमचे संतोष दादा आमच्यासोबत आहेत. आमची सगळी मंडळी, आमचे विलास दादा, हे सगळे आमचे मित्र. आता सगळे फ्रेश झालेत कारण मी सकाळी लवकर आलो होतो म्हणून त्यांची थोडी झोपेमध्ये होते. आता आम्ही सगळेजण फ्रेश झालो आहे, आंघोळी झाल्यात सगळ्यांच्या आणि आता आम्ही नाश्ता करायला जातो आहे. त्यानंतर मग नियोजन असेल की अजून नेपथ्य सामान थोडंसं बाहेरनं घ्यायचं आहे, थोडं ते अजून इम्पोर्ट करायचं आहे. मग ते नेपथ्य सामान, मग त्यानंतर आमचा 9चा शो आहे आज भावे नाट्यगृहामध्ये 9चा शो आहे. आणि त्याच्या आधी आम्हाला 3 ते 4 तास आधी जाऊन ते आम्हाला पूर्ण त्याची नेपथ्य लावून ते सेटिंग्स पूर्ण प्रॉपर करावे लागते. सो बघूया तसं पुढच्या गोष्टी करतात. अजून खूप सारे मेंबर्स आहेत, त्यांना आम्ही दाखवू तुम्हाला. पलीकडे उभे आहेत, हे बघा, हे सगळे आमची मंडळी, हे सगळे थांबलेत. हे सगळे आमचे कलाकार मंडळी आहेत. मी आज सकाळी आलो दादा. हे आमचे संतोष दादा, यांची फारशी ओळख नाही आहे मला, पण यांची ओळख आहे. आम्ही तिघे नेपथ्यकार. अच्छा, हे नेपथ्यकार आहेत सगळे. ही आपली एस टी महामंडळाची ठाणे विभागाची गँग सांगलीमध्ये आता दरारा करायला आली आहे. सो बघूया कसं होतं कसं नाही, पुढच्या गोष्टी कळवत जाईल. चला. असं कर ना, मान आलो, मान आलं, राहू दे काय टेन्शन काय पुरण लावून दिलंय काय तुम्ही? अरे बापरे, फुलतच नाही. सगळ्यांचे प्रयत्न आहेत. एवढं वर कोणी वाढलं? मी नाही लावलं. बघू नका माहिती दम नाही पडला. सगळ्यांचं यांच्यावरती आरंडी चालले आहेत. काय असं नाही, आवर ना बोल होता बाहेर मला आतापर्यंत गुदमराला झाला असतं. चांगला टी शर्ट आणलाय. अडकला वर हात कर, वर हात कर, काढून घे, काढून अक्षरशः कोळी असा काढावा लागलेला आहे. स्वतःच्या जाळ्यात स्वतः अडकला, कोळी स्वतःच्या जाळ्यात स्वतः अडकला. मी जोरात केल्यावरती तुम्ही जास्त जोरात केला पण एकदम टॅक करून टाकला. अजून निघेल ते, आता काय चेन लावून घेऊ दुसरी.
आपली सगळी नाटक मंडळी आता जेवण बिवण करून आता शॉपिंगसाठी आलेत. ते चष्मा बघत होते पण त्यांना चष्मा काही खास आवडला नाही आहे. आता या सांगलीच्या बाजारामध्ये आलो आहे आम्ही. सांगली जे स्टेशन आहे इकडे पोलीस स्टेशन या साईडला आहे. सो सांगलीचा हा बाजार भरतो, आठवडी बाजार असतो. त्या बाजारामध्ये आलो आहे आम्ही. संतोषासाठी आपण पॅन्ट घेतोय नवीन संतोष पिलानीसाठी. चालू झालंय ना रेडिंग? आवाज येईल माझा? ही आमची नेपथ्य टीम काम करून जास्त जमल्यामुळं आराम करत आहे. आराम म्हणजे काम करायची वाट बघत आहे. हे आमचं काम आहे ना. नाट्यगृह खाली झालं हे बघ. समोरच नाट्यगृहामध्ये आवाज येते का? आवाज आहे. देवा देवा झालं की लगेच आमचाच देवा आहे. ओके करू कट. बंगाली बंगाली रे बाबा आला या बंगाली. अरे आला या बंगाली रे बाबा आला या बंगाली. आता 5 वाजलेत. आता मला विष्णुदास भावे नाट्यगृह आम्हाला भेटलं आहे फायनली. आणि आता आमचं सगळं नेपथ्याचं सामान आम्ही काढतो आहे. आता टीम आमची 5 वाजल्यामुळे सगळं चहा प्यायला आली होती. चहा पिऊन आता पटापट सामान काढून आम्हाला सेटअप पूर्ण करायचं आहे. कारण सेटअप पूर्ण झालं तर ॲटलीस्ट आम्हाला समजा की जागा कुठे आहेत, काय आहेत, कशा नाही आहेत. सो बघू शकता हा नाट्यगृह आहे पूर्ण प्रॉपर. याचा हा बाहेरचा भाग आहे हा. आणि हा त्याची पार्किंग आहे. छोटंसं आहे सांगलीमधलं पण ठीक आहे, चांगलं आहे. आणि हा आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली विभागाच्या जे पदाधिकारी आहेत तिकडचे जे विभाग अधिकारी आहेत त्यांचं हा बॅनर आहे. त्यांनी म्हणजे ज्या हे होतात नाट्यस्पर्धा होतात त्यांच्या शुभेच्छा दिल्यात. सो बघूया आता कसं होतं आहे. आत्ता लहान मुलांचं नाटकाचं म्हणजे त्यांचं गॅदरिंग चालू आहे, स्नेहसंमेलन. तुम्ही बघू शकता वडील मुलाचा फोटो काढत आहेत. लहानपणाची आठवण झाली. आता आपलं नेपथ्य सामान काढतात. सगळी चालू झाली लगबग तयारी. आणि आमच्या नाटकातली हरिहुन्नरी कलाकार ज्योती सानप ताई हे आपल्या कामाला आलेले आहेत.
आता आमचं सगळं सामान बघा इकडे उतरवलेलं आहे पूर्ण. आता सगळ्याचा फ्लेक्स आम्ही आता घेऊन चाललोय वरती. ब्लॉगर आहे तू? ऑब्व्हियसली ताई. आणि फायनली हे लेट कमिंगवाले आमचे ज्योतिताई आणि नितीन दादा खूप वर्षानंतर भेटले. आणि आमचं फायनली आता सगळं चालू झालंय. आपले अजित दादा, महादेव काका आपला मेकअप चालू केला त्यांनी. ही आपली करुणा पण रेडी होते. आणि आपली रंगदेवता सो हा माझा टी शर्ट्स बॅलन्स शीट. सो सामूहिक विभाग यांचे स्वागत आणि करणे. रंगभूमी आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग आणि कामगार कल्याण समिती ठाणे सविनय सादर करीत आहेत 2 अंकी नाटक बॅलन्स शीट. लेखक विद्यासागर अध्यापक, दिग्दर्शक महादेव जाधव. सविनय सादर करीत आहेत बॅलन्स शीट. गॅदरिंग होतं लहान मुलांचं त्यामुळे लेट मिळालं. हा इकडे होते ना. हे नुसतं टाक नाही आणि बाकी दारू वगैरे हे घ्या ना थोडं थोडं. मॅडमने 2 कोटी घेतले. मॅडम कडून पार्टी घ्यायला पाहिजे. काय मिळाले मॅडम? हो घ्या प्रसाद घ्या. स्वप्न घ्यावा ना. सो आत्ता आमचं नाटक झालं आणि सगळी मंडळी बाहेर पडली. कसं वाटलं दादा नाटक? एकदम मस्त, छान, चांगलं होतं. सो ते नाटक कसं वाटलं तुम्हाला? चांगलं होतं. खरंच चांगलं होतं. धन्यवाद धन्यवाद. आत्ता सगळं म्हणजे आत्ता 10:30 वाजले. आमचं नाटक संपलं. तर नाटक कसं वाटलं तुम्हाला? नंबर 1 मध्ये अतिशय चांगलं आणि संकल्पना आणि जो विषय होता तो सध्याच्या ह्याला जे आत्ताची पिढी आहे त्याला धरून होता आणि छानपैकी वाटलं. दिग्दर्शक चांगलं होतं आणि प्रत्येक पात्राचं काम असे चांगलं. मी एस टीचे कर्मचारी असल्याकारणे असं वाटत नाही की जे बाहेर कामं करतात त्याच्यापेक्षा मी त्या पद्धतीनं त्या ताकदीचं नाटक होतं. कोणतं पात्र सर्वात जास्त असं? सगळी पात्र पॅरलेले काम करत असल्याकारणे याच्यामध्ये ही 2 पात्र होतं आई वडिलांची. ही 2 पात्र खास काही सांगून तुला कसं वाटलं नाटक? बघितलंस तू? सांग. तुला आवडलं? कोण आवडलं नाटकात? दादा कसं वाटलं नाटक तुम्हाला? खरंच चांगलं वाटलं. धन्यवाद. तुम्हाला कोणाचं पात्र आवडलं नक्की? 2 3